गिरीश महाजन यांना डोळ्यासमोर ठेवून आपण थेटपणे महाजन टोळीचा पर्दाफाश करणार आहोत. व्यक्तिशः गिरीश महाजन किती दोषी आहेत आणि तनय महाजन, नरेंद्र महाजन वगैरे वगैरे सगळे जामनेरचे, त्यांचे खास सम खास एकतर नातेवाईक तर आहेतच आणि महाजन हे नाव देखील लावतात. काय झालेलं आहे नेमकं नाशिकमध्ये? सिंहस्थ कुंभमेळा दणक्यात साजरा करायचा आहे. 20,000 कोटी काय, 25,000 कोटी काय, पाहिजे ती रक्कम राज्य सरकार देत आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु दुसरीकडे ज्या वेळेला अगदी एप्रिल महिन्यापासून हे घोटाळे होत होते, मग ऑगस्ट का उजडला? गिरीश महाजन यांना तोंड उघडायला त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी बोलायला वेळ का लावलेला आहे? त्यांच्या अकाउंटेबिलिटीच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि नेमकं काय काय घडलेलं, कोण आरोपी आहेत? एप्रिलमध्ये काय उघडकीला आलं, मे मध्ये काय उघडकीला आलं, जून, जुलै, ऑगस्ट काय झालेलं आहे? आज ज्या बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे सीता ट्रेडर्स ही तनय महाजन, तनय अनंत महाजन, अनंत महाजन हे गिरीश महाजनांचे चुलत बंधू आणि तनय हा त्यांचा मुलगा. मग गिरीश महाजन म्हणतात तो माझा दूर दूरवरचा नातेवाईक आहे आणि तो नातेवाईक असला तरी कारवाई केली पाहिजे. आणि मग ते मी कसा आयुक्तांशी बोललेला आहे वगैरे वगैरे ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये थेटपणे कोण आरोपी, कसे आरोपी, एप्रिलमध्ये काय झालं, मे मध्ये काय झालं, आणि गिरीश महाजन हे आता जे पालकमंत्री झालेले आहेत, आधी ते कसे होते, काळजीवाहू मंत्री, मग कुंभमेळा मंत्री, मग आता ते अधिकृतपणे पालकमंत्री झालेले आहेत नाशिक. म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार नाशिक जिल्ह्यामध्ये हरकत नाही, आता भारतीय जनता पार्टीचा मंत्री पालक, हे सगळं चाललेलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदेची खड्ड्याविषयी प्रश्न विचारला, तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तर काल जो विक्रमी मोर्चा काढला, त्यामुळं गिरीश महाजन यांच्या समोरचे आव्हानं अनेक वाढलेले आहेत. आणि आपण त्या दृष्टीने हे गुन्हेगारी कशी वाढलेली आहे आणि गिरीश महाजन नेमकं काय करत आहेत याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, गिरीश महाजन हे संकटमोचक, अतिशय कर्तृत्ववान असे ते मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. प्रत्येक काम ते असं बिनचूक करतात. अडीअडचणीच्या वेळेला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या ते धावून जातात. म्हणून त्यांनी संकटमोचक असं नाव त्यांनी मिळवलेलं आहे. ते आपल्या कर्तृत्वातून मिळवलेलं. आणि मग आता नाशिकची एवढी मोठी जबाबदारी, 12 वर्षांनी सिंहस्थ होणार, सगळं कसे तयारी केली पाहिजे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नाशिक शहर ते दत्तकच घेतलेलं आहे. मग आता या दत्तक शहराची निगा, काळजी वाहण्यासाठी त्यांनी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांना आता नियुक्त केलेलं आहे. सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. मग आता बघा, गिरीश महाजन हे कसे वागत आलेले. आता विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम असतील, पोलीस आयुक्त असतील, यांना कसं विश्वासात घेतात, काय करतात, महानगरपालिकेचं काय, त्यासंबंधी ते काय करतात, हे बघा. प्रश्न खूप आहेत. म्हणजे साधुग्राम मधली ती संभाव्य वृक्षतोड, हरित लवादापर्यंत ते जाणं आणि बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे बात निकली की तो बहुत दूर तक जाएंगे. पण आपण काय की आपण ह्या गुन्हेगारीच्या संदर्भात अतिशय थोडक्यामध्ये आपण ही जी टाइम लाईन आहे खरे त्याविषयी आपण बोलतोय. आता बघा, पहिला प्रकार नेमका काय होता. 30 एप्रिल 2026 रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. कुंभमेळ्याच्या नावाने 2 बनावट आदेश प्रत्येकी 35 कोटींचे तयार करण्यात आले होते. एक सीसीटीव्ही सर्व्हायलन्स सिस्टीम आणि दुसरा AI बेस्ड सिक्युरिटी अँड सर्व्हायलन्स सिस्टीम संदर्भात. दोन्ही कागदपत्रांवर नाशिक विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल सिग्नेचर वापरल्याचे आढळले. कधी?
30 एप्रिलला. म्हणजे माध्यमांमध्ये याला अनेकदा 70 कोटीचे बनावट वर्क ऑर्डर प्रकरण म्हटले गेले. 35+35 हा घोटाळा कसा उघडकीला आला? निळकंठ शेवाळे नावाचा ठेकेदार व्यक्ती ही कागदपत्रे सत्यापनासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात घेऊन आली. कार्यालयीन पडताळणीमध्ये गेडाम यांच्या स्वाक्षरीत फरक आढळला. गेडाम यांनी ती स्वाक्षरी आपली नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कार्यालयातील स्वीय सहाय्यक विजय सोनवणे यांच्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. काही वृत्तांनुसार स्वाक्षरीतील नावातील स्पेलिंग मिस्टेकमुळे बनावटपणा लक्षात आलेला आहे. आता उपलब्ध पुराव्यानुसार ठेकेदार कागदपत्र घेऊन सरकारी कार्यालयात सत्यापन करतो. गेडाम यांनी बनावटपणा ओळखला. अधिकारीची तक्रार म्हणून FIR झाला. आता हा या पहिल्या प्रकरणाचा मूळ क्रम आहे. आता या प्रकरणात आरोपी 30 एप्रिलचा कोण आहे तर तो अज्ञात दाखवला. मात्र तपास पुढे गेल्यानंतर अभिषेक संजय झरे ठाण्यात येथील इनोव्हेटिव्ह इंटेलिजन्स AI ऑटोमेशन अँड सोल्युशन एजन्सीचा संचालक याला या प्रकरणात अटक करण्यात आली. मे महिन्यातील तपासात त्याच्या मोबाईलमध्ये आणखी बनावट कागदपत्रे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हणजे पहिला आरोपी म्हणून सध्या उपलब्ध वृत्तांतात प्रमुख नाव कोणाचं आहे? अभिषेक संजय झरे. हे पहिल्या प्रकरणातला. आता इथे प्रकरण अजून गंभीर होतं. काय होतं बघा. पहिल्या 70 कोटीच्या प्रकरणाचा तपास करताना झरेच्या मोबाईलमध्ये आणखी 2 वर्क ऑर्डर्स आढळले. त्याची कथित किंमत 2,20,00,000. म्हणजे काम काय की 300 ट्रॅफिक वॉर्डन्स. त्याच्यानंतर 1,70,00,000 त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय हस्तांतरण दुरुस्ती. आता हे बघा, मुळात हे जे उपजिल्हा रुग्णालय हे आता 4 किलोमीटर म्हणजे जे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यस्थानी, त्याच्याऐवजी ते काय ते हलवलं. आता प्रस्तावित होतं तिथं मध्यस्थानी, आता ते हलवलं 4 किलोमीटर. ते अजून व्हायचं आहे. हे सगळं त्याच्या संबंधीचं हे टेंडर. आता एकूण जवळपास 3,90,00,000 इतकं ते टेंडरची रक्कम. आता ही बनावट कागदपत्रे, लेटर हेड, ऑफिस नंबर्स, ऑफिशियल सील्स आणि कुंभमेळा आयुक्तांच्या डिजिटल सिग्नरीच्या बनावट वापराने तयार केल्याचा आरोप आहे. यामुळे 12 मे 2026 रोजी भद्रकाली पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला आणि आरोपी पुन्हा तोच अभिषेक संजय झरे. त्याच्यावर BNS कलम 318(1), 336(2), 336(3) आणि 338 अंतर्गत कारवाई झालेली आहे. आता एवढ्यावर हे प्रकरण थांबायला पाहिजे होतं ना, ते थांबलेलं नाही. काय झालेलं आहे? 16 मे 2000 पर्यंत तिसरा बनावट आदेश समोर आला. बघा, तिसरा बनावट आदेश समोर आला. यावेळी बनावट कागदपत्रे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या नावाने तयार केल्याचा आरोप आहे. 27 एप्रिलला गजानन पाटील नावाची व्यक्ती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात गेली आणि CCTV सुरक्षा निरीक्षणाच्या कामासंबंधी कागदपत्र दाखव. तपासात ती कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. या कागदपत्रांवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश यांच्या नावाची बनावट स्वाक्षरी असल्याचा आरोप आहे. आणि पुन्हा कागदपत्रावर कंपनी म्हणून अभिषेक संजय झरेच्या एजन्सीचं नाव आहे. यामुळे नाशिक रोड, भद्रकाली आणि आता तिसरा त्र्यंबकेश्वर 3 वेगवेगळ्या ठिकाणी समान मोडस ऑपरेंडी दिसू लागले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. हे जे मी महाजन टोळी आहे ना, म्हणजे कुणाचं नाव बदनाम करण्यासाठी म्हटलेलं नाही, नीट लक्षात घ्या. तुम्ही एक जबाबदार संविधानिक रक्षणकर्ते आहात. संविधानाची तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि तुम्ही धर्म कार्य वगैरे अशी जी जाहिरात करता ना, की आम्ही ठेका घेतलेला आहे सगळा, त्या पद्धतीने. तर गिरीश महाजनांनी काय केलं? 30 एप्रिल ते 18 मेच्या कालावधीत उपलब्ध म्हणजे ज्या काही बातम्या आल्या त्याच्यावरून इथं एक स्पष्ट आहे की एप्रिलच्या 70 कोटींच्या पहिल्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणानंतर गिरीश महाजन यांनी स्वतःहून कोणती विशिष्ट कारवाई केली? याचं उत्तर देतील का गिरीश महाजन? काय केलं तुम्ही एप्रिलमध्ये आल्यानंतर? आता ते तनय आणि नरेंद्र माझ्या गावचे, माझ्या जवळचे नातेवाईक जरी कारवाई करणार, मी पोलीस आयुक्ताशी बोललेलो आहे वगैरे वगैरे, जे तुम्ही साराव करताय, इतके आधीचे 3-4 महिने काय करत होते तुम्ही? हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे तुम्हाला? तुमची ती जबाबदारी नाहीये
कारण त्यावेळी आधीच हे महत्वाचं आहे, कारण त्यावेळी कारवाई आधीच सुरू झाली होती. प्रवीण गेडाम, बनावट सही ओळखली, कार्यालयातील अधिकाऱ्याची तक्रार, नाशिक रोड, FIR, तपास, झरे अटक, मोबाईल तपासणी, दुसरं बनावट. यामध्ये गिरीश महाजन यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही तसं वक्तव्य केल्याचं इथं तरी मला तरी काय आढळलेलं नाही. केलं असलं त्यांच्या कार्यालयाने खुलासा करा. आता उलट 1 मे रोजी गिरीश महाजन काय म्हणाले बघा. 1 मे महाराष्ट्र दिन काय म्हणाले, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 1 मे 2026 रोजी गिरीश महाजन नाशिकमध्ये होते. त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. 2 मे रोजी प्रसिद्ध झालेलं एक वृत्त आहे. त्या कार्यक्रमात महाजनांनी कुंभमेळ्याची विकास कामे मार्च 2027 पूर्वी पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या 1 मेच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नाशिकच्या विकास कामाचा उल्लेख आहे. पण पण बट उपलब्ध त्या वृत्तात 30 एप्रिलला उघडकीला आलेल्या 70 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावर महाजनांनी कोणत्याही स्वतंत्र कारवाईचा साधा उल्लेख सुद्धा केलेला नव्हता. आम्ही किती कोट्यवधीचे काम करणार आहे, कसं कसं करणार आहे, अडचण काही येणार नाही वगैरे वगैरे असं. अरे पण इथं जे फुटलेलं आहे तुमच्या टिंब खाली, त्या खुर्ची खाली, तर त्याचं कोण बघणार? अकाउंटेबिलिटी आहे की नाही? काही मॉरल आहे, इथिकल आहे, काही आहे की नाही? मग मे मध्ये दुसरा गुन्हा कसा घडला असा प्रश्न येणार नाही का? एप्रिलमध्ये दुर्लक्ष केलं तुम्ही. यात गिरीश महाजनांच्या आदेशापेक्षा पहिल्या FIRच्या तपासाची भूमिका स्पष्ट दिसते. पहिल्या प्रकरणात अभिजित झरे अटक झाल्यानंतर त्याच्या मोबाईलची तपासणी झाली. त्यातून पोलिसांना 2,20,00,000 आणि 1,70,00,000 म्हणजे ते जे सुरुवातीला सांगितलं मी त्यावरून ते सापडलं. आता भद्रकालीने तो गुन्हा दाखल केला, पहिला गुन्हा, तिसरा गुन्हा, हे सगळं ते झालं. बरोबर. आता एक गंभीर गोष्ट आहे. जर एप्रिल मधला पहिला बनावट वर्क ऑर्डर पकडला गेला तर ऑगस्ट मध्ये, या महिन्यामध्ये, तनय अनंत महाजन आणि नरेंद्र महाजन प्रकरण का समोर आलं? प्रश्न आहे की नाही? याचं उत्तर असं आहे की दोन्ही प्रकरणे एकच आरोपी, एकच टोळी असल्याचे सध्या सिद्ध झाले होत आहे, किंवा झालेलं नाही अजून तरी, पण होईल ते. कारण आधीचं वेगळं आहे, ते झरे वेगळं आहे, हे महाजन हे वेगळं आहे. आता पहिल्या मालिकेत अभिषेक संजय झरे प्रमुख आरोपी, ऑगस्टच्या प्रकरणात तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन आणि इतर आरोप. म्हणून दोन्ही प्रकरणे परस्पर संबंधित आहेत असे आता म्हणता जरी येणार नसलं तरी गिरीश महाजन यांच्या कसं लक्षात आलं नाही हा मुद्दा आहे. आता कुंभमेळ्याच्या मोठ्या सरकारी कंत्राटांचा गैरफायदा घेण्यासाठी बनावट वर्क ऑर्डर वापरण्याची समान पद्धत दिसली. ते पोलिसांना दोन्ही नेटवर्कमध्ये काही संबंध आहेत का हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात. आता गिरीश महाजन यांच्या बाबत जो काही प्रश्न आहे, आता पुन्हा एकदा आपण समरी म्हणजे अतिशय थोडक्यात संक्षिप्त जे बोललोय ते संक्षिप्त. 30 एप्रिल FIR झाला. 7 मेला अभिषेक झरेला अटक झाली, कोठडी मिळाली त्याला. 12 मेला दुसरा 4 कोटींचा गुन्हा दाखल झाला. मे 16ला तिसरा बनावट आदेश निघाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये तनय महाजन, नरेंद्र महाजन. म्हणजे तुम्हाला इतक्या महिन्यांपासून ते येत होतं समोर, तरी तुम्ही काय करत होते हा प्रश्न आहे. त्यामुळं बघा की विरोधक आरोप करतात, अमुक होतं, तमुक होतं, हे होतं, ते होतं, तर ते तुम्हाला ते आव्हान तर स्वीकारावं लागणारच आहे. कारण तुम्हाला नाही विचारणार तर कोणाला विचार, प्रश्न असा आहे. आणि मग जिथं आता राम मंदिर अयोध्येमधलं, तिथं त्या दानपेटीमध्ये काय झालं हे काही वेगळं सांगायची गरज आहे का? आता इथं नाशिकला कुंभमेळा, मग सीता ट्रेडर काय नाव दिलं जातं, तो तनय महाजन काय करतोय हे सगळं जो डाग लागतोय ना चांगल्या कामाला, त्या डागाची सुद्धा म्हणजे जसं श्रेय तुम्हाला द्यावं लागणार आहे, 25,000 कोटी रुपयांचं श्रेय जसं तुम्हाला द्यावं लागणार आहे, तसं या चोरीचं, या भ्रष्टाचाराचं अपश्रेय देखील तुमच्याच माथी फोडावं लागणार आहे, इतकं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.